नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. याची भरती निघालेली आहे. इंडियन आर्मी एस-एस-सी टेट भरती निघाली 2026 च्या बॅचसाठी. ऑक्टोबर 2026 ची बॅच असणार आहे. जी की तुमचं इथं पद असणार आहे 67 नंबरची बॅच. शॉर्ट सर्व्हिस कमिशनची टेक्निकल पुरुषांकरता इथं स्पेशली वॅकन्सी ऑक्टोबर 2026 ची ही बॅच. ओके. टोटल 350 पदांसाठी ही भरती जाहीर केलेली आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे. इंजिनिअरिंग पदवीवाले अप्लाय करू शकता आणि तुम्ही इंजिनिअरिंगला शेवटच्या वर्षाला जरी असाल तरी आपण इथं अप्लाय करू शकतो. कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे अप्लाय करण्यासाठी. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपले इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, WhatsApp आणि Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली आहे इंडियन आर्मीकडून इथं भरती निघालेली आहे. त्याची वेबसाईट लिंक यामध्ये देण्यात आलेली आहे. याच्यावरून अप्लाय करायचं आहे. 67 नंबरची शॉर्ट सर्व्हिस कमिशन बॅच आहे. टेक्निकल मेन करता म्हणजे पुरुषांकरता वॅकन्सी ऑक्टोबर 2026 ची बॅच. ओके. याच्यामध्ये हायलाइट दिलेलं आहे. त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. गिव्हन फॉर द जनरल अवेअरनेस ओन्ली दिलेले आहे. कोर्स नोटिफिकेशन दिलेलं आहे इंडियन आर्मीकडून. ओन्ली डिटेल्समेंट आपल्याला दिलेलं आहे. कोर्सबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. आता कॅटेगरी दिलेली आहे आपल्याला याच्यामध्ये संपूर्ण कॅटेगरी आपण बघून घेऊया. टाइप ऑफ एंट्री दिलेली आहे शॉर्ट सर्व्हिस एंट्री. ओके. टेक्निकलमध्ये 37 नंबरची बॅच असणार आहे. पुरुषांकरता स्पेशल वॅकन्सी एज लिमिट दिलेलं आहे 20 ते 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत आपले एज लिमिट काउंटिंग डेट आहे. ओपन केलेलं आहे अनमॅरिड मेल कॅन्डिडेटसाठी फक्त ही वॅकन्सी. एज्युकेशन क्वालिफिकेशन इंजिनिअरिंग डिग्री दिलेली आहे. एक्सेप्टेबल स्ट्रीम दिलेली आहे आपल्याला. ओके. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी ऑफिशियली वेबसाईट एकच आहे त्यांची. ॲप्लिकेशन दिलेलं आहे. विंडो वगैरे चालू झालेली आहे आपल्याला. 7 जानेवारी 2026 पासून तर 5 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. मेडिकल स्टॅटस एक्झामिनेशन तुम्हाला वेबसाईटवरूनच कळवण्यात येणार आहे. आणि त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसेस जे तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे, शॉर्टलिस्टिंग केलं जाईल. एस-एस-बी होईल, मेडिकल होईल, त्याला मेरिट लिस्ट लागेल आणि जॉइनिंग लेटर भेटून जातात. डेट ऑफ आपल्याला पब्लिश झालेली आहे, कट ऑफ वगैरे दिलेलं आहे. जे की फर्स्ट वीक मार्च 2026 पर्यंत आपलं लिस्ट लागून जाणार. ओके. लाईकली फॉर ड्युरेशन फॉर एस-एस-बी. तर तुमचं जे एस-एस-बीचं ड्युरेशन असणार आहे अ, एप्रिल ते जूनपर्यंत 2026 पर्यंत असणार 2 वीकमध्ये. ओके. प्री कमिशन ट्रेनिंग देणार अकॅडमीची ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी गया, बिहारमध्ये. ओके. ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग दिलेलं आहे 49 वीक्स. ओके. 49 वीक्समध्ये 8 आठवडे असणारी ट्रेनिंग आपल्याला ऑक्टोबर 2026 ते सप्टेंबर 2027 पर्यंत. स्टायपंड भेटणार तुम्हाला, पगार भेटणार ₹56,100 ट्रेनिंग पिरियडमध्ये. रँक जी असणार तुम्हाला ट्रेनिंग नंतर, आफ्टर ट्रेनिंग नंतर लेफ्टनंट तुमची ही रँक असणार आहे. सॅलरी तुमचं दिलेलं आहे याच्यामध्ये सी-टी-सी आपल्याला 17 ते 18 लाखाचा पॅकेज दिला जातो. त्यामध्ये फ्री मेडिकल कव्हर, ट्रॅव्हल, होम अलाउन्स, टाउन आपल्याला सगळं दिलं जातं. टाइप ऑफ कमिशन दिलेलं आहे शॉर्ट सर्व्हिस कमिशन असणार आहे. ऑप्शन दिलेलं आहे रिटायर्डचं आपल्याला याच्यामध्ये रिलेटेड रिलॅक्सचं ऑप्शन रिलीज. फर्स्ट आपल्याला 5 वर्ष, सेकंड आपल्याला 10 वर्ष, नंतर थर्ड 14 वर्ष अशा पद्धतीने. ऑप्शन आपल्याला परमनंट कमिशनचं पण दिलेलं आहे. आफ्टर आपल्याला 10 इयर झाल्यानंतर तुम्ही इथं परमनंट सुद्धा होऊ शकतात. 10 वर्ष तुमची सर्व्हिस जर झाली, तर तुम्ही इथं परमनंट जॉब पण करू शकतात. आपल्यावरती आहे. आता तुम्ही 5 वर्षानंतर पण सोडू शकता आणि 10 वर्षानंतर पण सोडू शकतात. आता इथं 5 वर्षाचा दिलेला आहे. तुम्ही 5 वर्षाचा वाटलं करायचा जॉब तर करा आणि सोडू शकतात किंवा 10 वर्षानंतर वाटलं करायचा जॉब तर करू शकतात, न सोडू पण शकता. 14 वर्षापर्यंत करू शकता. त्यानंतर तुम्हाला वाटलं पर्मनंट करायचं, पर्मनंट करून घ्या. त्यानंतर प्रायमरी या आरंभ दिलेला आहे. याच्यामध्ये सर्व्हिस कमिशन दिलेलं आहे. क्रॉप्स करून इंजिनिअरिंग सर्व्हिस जी आहे, इंजिनिअरिंग क्रॉप्स, सिंगल क्रॉप्स करून. ओके. बेनिफिट्स दिलेले आपल्याला, सगळे बेनिफिट्स आपल्याला याच्यामध्ये भेटतात. रिटायर पेन्शन स्कीम वगैरे आपल्याला सगळ्या फॅसिलिटी आर्मीमध्ये. ॲप्लिकेशन तर दिलेलं आहे. इन्व्हाइट फॉर अनमॅरिड मेल करता ते वॅकन्सी दिलेली आहे आणि इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट करिता सर्व्हिसची आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशन एस-एस-सीची इंडियन आर्मीकडून दिलेलं आहे. ऑक्टोबर 2026 ची ही बॅच आहे. फ्री ट्रेनिंग अकॅडमी आपल्याला फ्री कम्युनिकेशन अकॅडमीकडून इथं घेतला जाणार. PCTA कडून एलिजिबिलिटी दिलेलं आहे. नॅशनॅलिटी इंडियन सिटिझनशिपवाले इथं अप्लाय करू शकता. काही हरकत नाही आहे. एज लिमिट दिलेलं आहे. एस-एस-सी टेस्टला 67 नंबरची बॅच 20 ते 27 वर्ष आपल्याला आहे. 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत एज लिमिट काउंटिंग केलेली आहे. स्पेशल दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला मिसमॅच स्ट्रीम दिलेलं आहे. याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. व्हेरिफिकेशन नेम वगैरे चेंज वगैरे केलेलं, डेट ऑफ बर्थ, डिग्री, मार्कशीट सगळे इथे डॉक्युमेंट तुम्ही जर चुकवले, तर तुम्हाला इथं बाद पण करू शकतात. ते लक्षात असू द्यायचं. सगळी माहिती नीट व्यवस्थित भरा.
आता मिनिमम आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे जॉइनिंग ट्रेनिंग अकॅडमीमध्ये काय काय असणार ॲक्टिव्हिटीज वगैरे आपल्याला करण्यासाठी PFTमध्ये PATमध्ये ओके. सगळ्यात 2 किलोमीटर अँड 400 मीटर 2.4 KM रन आपल्याला रन करायचं 10 मिनिट 30 मिनिटाचा टाइम दिलेला आहे. त्यानंतर पुशअप्स असणारे 40, पुलअप्स असणारे 6, सिटअप्स असणारे 30, स्क्वॉट असणारे याच्यामध्ये आपल्याला 2 सेटमध्ये आपल्याला 30 ओके. आणि लंग्स असणारे 2 सेटमध्ये 10. स्विमिंग आपल्याला करावी लागते, स्विमिंग वगैरे करून दाखवावी लागते ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे डेट ऑफ बर्थ फॉर रेकॉर्डेड फॉर दिलेलं आहे याच्यामध्ये माहिती त्याच्यासाठी प्रूफ लागणार आपल्याला मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेशन लागणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर अप्लाइंगसाठी दिलेलं आहे जे की आपल्या इंजिनिअरिंग डिग्री आपली झालेली पाहिजे. इंजिनिअरिंग डिग्री जर आपली झालेली असेल तर अप्लाय करू शकता. 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत तुमची जर इंजिनिअरिंग डिग्री कंप्लीट होत असेल तरीही तुम्ही अप्लाय करू शकता. जे फायनल इयरला असेल 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत कंप्लीट होत असाल तुमचं सेमिस्टर वगैरे तर तुम्ही अप्लाय करा. पण डॉक्युमेंट तुम्हाला नंतर लागणारच ओके. नंतर तुम्हाला बाद करण्यात येईल असं इथं सांगण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये दिलेली आहे सगळी माहिती आपल्याला 4th इयरवाल्यांसाठी, 3rd इयरवाल्यांसाठी इंजिनिअरिंग जे आहे लास्ट सेमिस्टरला तुम्ही असाल, तुम्ही पण अप्लाय करा. पण 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत आपल्याला ऑलरेडी डिग्री आलेली पाहिजे आपल्याकडे डॉक्युमेंटेशन सोबतच. वॅकन्सीजबद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे अशा पद्धतीने. क्लचर वगैरे दिलेले आहे. आता स्ट्रीम कशा याच्यामध्ये बघू. आता इंजिनिअरिंग स्ट्रीममध्ये ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. सिव्हिल स्ट्रीममध्ये 75 वॅकन्सी आपल्याला याच्यात बघायला मिळतात. याच्यामध्ये आता सिव्हिल इंजिनिअरमध्ये भरपूर असे कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी असं दिलेलं आहे. बघून घ्या 75 पद याच्यात. कॉम्प्युटर सायन्समध्ये याच्यामध्ये 60 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. आपल्या मल्टिपल स्ट्रीम याच्यामध्ये दिलेलं आहे. बघू शकता सॉफ्टवेअर्स वगैरे असं बघून घ्या. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये पण आहे ओके. त्याच्यानंतर दिलेलं आहे इलेक्ट्रिकलमध्ये असतात 33 वॅकन्सी, इलेक्ट्रॉनिक्समध्ये 64 वॅकन्सी दिलेल्या आहे ओके. त्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स ऑपरेशन मायक्रो फायबर ऑप्टिक्स ओके अशा पद्धतीने. मेकॅनिकलमध्ये 101 वॅकन्सी दिलेली आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ओके. त्याच्यामध्ये प्रोडक्शन ऑटोमोबाईल सगळे काही येतात असतात ओके. मिक्स इंजिनिअरिंगमध्ये दिलेल्या याच्यामध्ये मिक्स म्हणतो याच्यामध्ये आपल्याला आपल्याला दिलेल्या सगळे जे असणार आहे बाकीच्यांसाठी दिलेले आहे. याच्यामध्ये आपल्या 17 वॅकन्सी आहे. 350 पदांसाठी ही भरती निघालेली आहे. त्याच्यामध्ये पुढे गेल्यानंतर सिलेक्शन दिलेलं आहे. प्रोसेस वगैरे शॉर्टलिस्टिंग फॉर द ॲप्लिकेशन हेडक्वार्टरमध्ये आपल्याला शॉर्टलिस्टिंग केली आणि लिस्ट वगैरे तुमचं इथं मेडिकल वगैरे झाल्यानंतर अलॉयमेंट दिलेलं आहे. सिलेक्शन सेंटरसाठी SSB केली जाते. कंडक्ट केलं जाते SSB नंतर त्याच्यानंतर जॉइनिंग केलं जातं जॉइनिंग फॉर प्री कमिशन ट्रेनिंग अकॅडमी आपली घेतली जाते जे की PCTA कडून असते ओके. प्रोव्हाइड फॉर द OC आपल्याला असते. त्यानंतर इथं दिले SSB बिफोर PCTA साठी इथं वॅकन्सी आहे ओके. मेडिकल एक्झामिनेशन आपली केली जाते ज्यामध्ये मेडिकल स्टँडर्ड दिलेला आहे आपल्याला. तो SSB कडून आपल्याला मेडिकल एक्झामिनेशन 270 डेमध्ये आपल्याला असणार आहे जी कंपल्सरी राहते सगळ्यांना ओके. त्यानंतर आपल्याला इथं टाईप ऑफ कमिशन दिलेलं आहे. ग्रँट ऑफ कमिशन दिलेलं आहे. प्री कम्युनिशिंग ट्रेनिंग दिलेलं आहे. कन्फर्मेशन ऑफ शॉर्ट सर्व्हिस कमिशन दिलेलं आहे. लेफ्टनंट रँक तुम्हाला भेटणार आहे टेक्निकलमधून ओके आपली ट्रेनिंग झाल्यानंतर. अँटी डेट आपल्याला दिलेली लेफ्टनंट रँकमध्ये ओके. ट्रेनिंग स्लॉट दिलेला आहे. PCTA साठी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. 49 वीकची ट्रेनिंग आहे. मॅरेज ड्युरिंग ट्रेनिंग वगैरे इथं करता येणार नाही. तुम्हाला इथून कॅन्सल करायला लागेल जॉब. नंतर तुम्ही फक्त लग्न करून जा किंवा लग्नाच्या आधी जा असं तो सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे रिटायर फॉर द सर्व्हिस कमिशन दिलेलं आहे 6 मंथ आपल्याला ओके. रिपोर्ट वगैरे लॅबोरेटरी सर्व्हिस आपल्याला भेटत असते. यामध्ये चांगली पॉझिटिव्ह पण दिलेली आहे ओके. टर्म अँड एंगेजमेंट तुम्हाला मी स्टार्टिंगला दाखवलेली आहे मेल फिमेलसाठी जे की आपण 5 वर्ष पण करू शकतो, 10 वर्ष पण करू शकतो, 10 वर्ष 14 वर्ष पण करू शकतो. जर तुम्हाला 10 वर्षानंतर वाटत असेल तुम्हाला परमनंट जॉब करायचं परमनंट पण तुम्ही करू शकता. हे आपल्यावर डिपेंड करतं. पण 10 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतरच परमनंट व्हा तुम्ही. जे की मी तुम्हाला स्टार्टिंगला पण सांगितलं होतं. आता याच्यामध्ये स्पेशलिस्ट आपल्या प्रोव्हिजन रिलेटेड SSC करून दिलेल्या आहे 5 वर्षामध्ये आपण तुम्ही रिटायर पण घेऊ शकतात किंवा 10 वर्षात पण घेऊ शकतात किंवा 15-14 वर्षात पण घेऊ शकतात. डिपेंडिंग ऑफ द जॉब. नाहीतर तुम्ही इथं 57 वर्षापर्यंत होईपर्यंत पण जॉब करू शकतात. ओके. इथं दिलेलं आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे स्पेशल प्रोव्हिजनल फॉर ड्युरिंग फॉर द एक्सेप्टेबल पर टर्न दिलेलं आहे जे की
टेकिंग अप तो सिव्हिल जॉब ओके. त्याच्यानंतर सिव्हिल जॉबमध्ये जाऊ शकता. त्याच्यानंतर पर्पजिंग फॉर द हायर एज्युकेशन, बिझनेस बिझनेस करू शकता, फॅमिली बिझनेस करू शकतात. आपल्याला जे करायचं ते करू शकतात. काही त्यांचं हरकत नाही आहे. कॉस्ट ऑफ ट्रेनिंग दिलेली आहे. 16,250 रुपये पर वीकमध्ये असणार आहे. जे की तुमचे जे स्टार्टिंगला पगार जे भेटणार 56,100 का काय सांगितले होते मी, त्यातून ते डिडक्ट होणार आहे. बाकीचे सगळे ट्रेनिंगमध्ये जातात ते पैसे. प्रमोशन आता बघू ह्या रँक लेफ्टनंट असणार आहे, त्यानंतर कॅप्टन असणार आहे, मेजर भेटणार आहे. मेजर नंतर तुम्ही लेफ्टनंट कर्नल बनाल, कर्नल नंतर तुम्ही कर्नल टी नंतर मग कर्नल. अशा पद्धतीने आपल्याला सर्व्हिसनुसार आपल्याला प्रमोशन दिलं जातं. ब्रिगेडियर, मेजर जनरल, लेफ्टनंट जनरल प्लस हॅक स्किल प्लस 1.3 दिलेलं आहे याच्यामध्ये काहीतरी ओके. असं दिलेलं आहे. आर्मी CDR, लेफ्टनंट जनरल ओके आणि COAS ओके असे इथं दिलेलं आहे. म्हणजे शेवटपर्यंत तुम्ही जाऊ शकतात. वयानुसार जर लवकर लागलं तर ऑपॉर्च्युनिटी आपल्याला भेटत असते. वयानुसार आपल्याला प्रमोशन दिले जातात. तशी आपली सॅलरी पण वाढत जाते धीरे 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 ओके. चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. ॲडजस्टेबल दिलेलं आहे याच्यामुळे संपूर्ण माहिती हळूहळू सॅलरी भेटत असते सगळी माहिती. आता सॅलरी जर बघायला गेलं तर तुम्हाला लेफ्टनंटला इथं दिलेलं आहे लेव्हल 10 सॅलरी ओके. लेफ्ट कॅप्टनला लेव्हल 10B दिलेला आहे. तर पगार बघू शकता 56,100 ते 1,77,000 ओके. अशा 500 लेफ्टनंटपासून. तर अशा पद्धतीने तुम्ही 2.5 लाखापर्यंत इथं पेमेंट घेऊ शकता. जर तुमचं प्रमोशन दिलेलं आहे तर फिक्स आहे तुम्हाला इथं 2,50,000 पेमेंट तुम्हाला भेटू शकतो फिक्स ओके. फिक्स म्हणजे फिक्स. याच्यामध्ये चांगलीच ऑपॉर्च्युनिटी 1,00,000 रुपयाच्या वरतीच पगार भेटतो. कोणत्याही तुम्ही लेफ्टनंटमध्ये पण गेले 56,100 तुमचा बेसिक पे. त्याच्यामध्ये मिलिटरी सर्व्हिस पे, तुम्हाला अजून रेशन अलाउन्स, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व्हिस अलाउन्स, चिल्ड्रन फॅसिलिटी अशी खूप सारी इथं अलाउन्स वगैरे लावून तुमचा पेमेंट 1 ते 1.5 लाखच्या वरतीच जातो ओके. बघू शकता मिलिटरी सर्व्हिस पे जसं की तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं ना, मिलिटरी सर्व्हिस पे याच्यामध्ये दिलेलं ऑफिसर, लेफ्टनंट रँक ते ब्रिगेडियर रँक 15,500 वेगळे भेटतात. या सॅलरी मध्ये नाही येत. तुम्हाला हे वेगळे दिले जातात. याच्यात दिलेले लेफ्टनंट टू ब्रिगेडियर म्हणजे इथे लेफ्टनंट आणि इथे ब्रिगेडियर लेवल 13 पर्यंत ओके. असं असतं. तर 15,500 पर मंथ तुम्हाला फिक्स भेटतात. नंतर फिक्स आपल्याला स्टायपन दिलं जातं. याच्यात 56,100 जशी तुम्हाला सांगितलं आहे. ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला लेव्हल 10 सॅलरी भेटत असते. अदर अलाउन्स भेटत असते. ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला इथं रिसेवर अलाउन्स भेटतात 26,500 रुपये पर मंथ. टेक्निकल अलाउन्स भेटतात 3,000 रुपये. टेक्निकल अजून अलाउन्स टायर 2 मध्ये 4,500 रुपये भेटत असतात. अशा पद्धतीने ट्रेनिंग आपल्याला हँडशिप दिलेली आहे. त्याला आपण बघू शकतो 42,500 अशा पद्धतीने काय काय लिहिलं हँडशिप तुम्ही बघू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला काय समजायचं असेल तुम्ही बघा. हायर आता याच्यात दिलेलं आहे हाय, मीडियम अँड लो ओके. अशा पद्धतीने तुम्ही बघून घ्या काय असणार आहे नसणार आहे ओके. त्याच्यानंतर आता पुढे गेल्यानंतर खाली पण याच्यात लोमध्ये पण आता युनिफॉर्मसाठी तुम्हाला इथं DA भेटत असतो 50% ओके. युनिफॉर्मसाठी युनिफॉर्म अलाउन्स भेटतात. पर इयर तुम्हाला 20,000 रुपीज भेटत असतात. रेशन भेटत असतं त्याचे पैसे भेटत असतात. ट्रान्सपोर्ट अलाउन्स भेटत असतं. सिटीजनुसार 7,200 ते 3,600 पर्यंत आपल्याला देत असतात ते ओके. हायर सिटी ते लोअर सिटीपर्यंत ओके. त्यानंतर हायर सिटीमध्ये जाण्यासाठी हायर सिटीची नावं दिलेली आहे. हैदराबाद, पटना, दिल्ली, अहमदाबाद, सुरत, बेंगलुरू, कोची. त्यानंतर कोझिंगोडे, इंदोर, गेंडर, मुंबई, नागपूर, पुणे, जयपूर, चेन्नई, कोइंबटोर आणि गाझियाबाद, कानपूर, लखनौ, कोलकाता. द अलाउन्स फॉर द नॉट फॉर द सर्व्हिस दिलेली आहे याच्यामध्ये आपल्याला ओके. चांगली ऑपॉर्च्युनिटी सोबत ऑफिसरसाठी लेवल 14 सॅलरीच्या देण्यात आलेली आहे ओके. की बघू शकता तुम्ही 15,750 रुपये आपल्याला याच्यामध्ये भेटत असतात ओके. त्यानंतर तुम्हाला इथं अलाउन्स वगैरे फिजिकली आपल्याला स्वतःसाठी भेटत असतात 2,250 रुपये DA प्लस पर मंथ. चिल्ड्रनसाठी 2,250 रुपये भेटत असतात पर मंथ. पण ते नर्सरीपासून तर आपल्याला क्लास 12 पर्यंत ओके. जर तुम्हाला हॉस्टेलमध्ये टाकायचं तर हॉस्टेल सबसिडी पण तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते अकॅडमिक इयरसाठी. आता या हॉस्टेल सबसिडीसाठी पण आपण बघूया खाली. आता याच्यामध्ये हॉस्टेल सबसिडी दिलेली 6,750 रुपये भेटत असतात आपल्याला पर मंथमध्ये. जर हॉस्टेलला तुम्ही मुलाला टाकलं तुमच्या जर नर्सरीपासून तर 12 क्लासपर्यंत चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला आहे ओके. तर ते पण तुम्हाला दिले जातात. त्याच्यात दिलेलं आहे संपूर्ण DA वगैरे दिलेलं आहे ओके. याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे पे अलायन्स वगैरे दिलेलं आहे, सब्जेक्ट दिलेला आहे. आर्मी ग्रुप इन्शुरन्स असतो आपल्याला 1,25,00,000 आणि 12,500 रुपये पगारातून कट होतात इथं. त्यानंतर आपल्याला मेडिकल फॅसिलिटीसाठी 25 लाख रुपये वगैरे इथं केलेलं असतं. मेडिकल क्लेम वगैरे असे काही इथं दिलेले आहे आपल्या फॅमिलीसाठी पण. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी आपल्याला याच्यात दिलेले आहे ऑफिसर एंट्री ॲप्लिकेशन असणार आहे.
ओके, तर आपण अप्लाय करून घ्यायचं आहे. चांगली पॉझिटिव्हिटी राहते तिथे. फॅसिलिटी खूप साऱ्या असतात. ओरिजिनल आपल्याला डिजिलॉकरमध्ये सर्टिफिकेशन वगैरे नॉट एक्सेप्टेबल आहे. सर्टिफिकेट वगैरे ओरिजिनल घेऊन जायचे, प्रिंटआउट काढून घेऊन जायचे, ते झेरॉक्स कॉपी सेट घेऊन जायचे. हे मदर फादरचे डॉक्युमेंट्स वगैरे त्यांची सिग्नेचर वगैरे लावत असतात हमीपत्रांवर. ओके. ट्रॅव्हलिंग वगैरे फॅसिलिटी भेटत असते आपल्याला. थर्ड एसी ट्रेनचं आपल्याला भाडं दिलं जातं जाण्या-येण्यासाठी. तर चांगली पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर इथं डेट वगैरे देण्यात आलेली आहे. ओके. अशा पद्धतीने याचे फॉर्म चालू झालेले आहे. 7 इंग्लिश, हिंदीमध्ये आपण नोटिफिकेशन पब्लिकेशन दिलेली आहे. तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये वाचायचं असेल, तुम्ही त्या लँग्वेजमध्ये इथं वाचू शकतात. ओके. आपल्यावर डिपेंड करतं, की आपल्याला कोणत्या लँग्वेजमध्ये हे वाचायचं आहे. ओके. आता यामध्ये 7 जानेवारी 2026, 7 जानेवारी 2026 ते आपल्याला 5 फेब्रुवारी 2026 पर्यंत अप्लाय करून घ्यायचं आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. फिमेल कॅटेगरीसाठी पण याचा फॉर्म आलेला आहे. तो पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. हिंदीमध्ये वाचायचं हिंदीमध्ये पण वाचू शकतात. ओके. चांगली पॉझिटिव्ह आहे. संधीचं सोनं करून घ्या. ओके. 350 पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये संपूर्ण तुम्हाला बघायला मिळतात अशा पद्धतीने. ओके. काही डाऊट असेल तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड तुम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल डाउनलोड करायचं असेल Telegram चॅनल, WhatsAppला शेअर करून तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकतात. ओके. आणि अप्लाय करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समधून देईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.